बुधवारी म्हणजेच 18 नोव्हेंबर रोजी प्रक्षेपित झालेल्या दिल दोस्ती दुनियादारीच्या एपिसोडमध्ये मदन मासोळी कैवल्याचा पाठलाग करून त्याला गाठतो। कैवल्याला मदन मासोळी आणि त्याचे गुंड अडवतात आणि किटी पार्टीत गाण्यासाठी जबरदस्ती करू लागतात, पण कैवल्य त्यांना सपशेल नकार देतो। संतापलेला मदन मासोळी कैवल्यावर पिस्तूल रोखून धरतो। तो बंदुकीतून गोळी चालवणार तितक्यात आशू तिथे पोहोचून मदन मासोळी समोर उभा राहतो आणि कैवल्यावर रोखलेली बंदूक बाजूला सारतो। आशू मदन मासोळीला बाजूला नेऊन कैवल्याला त्रास न देण्याचं सांगतो। यावेळी कैवल्याला कमालीचा धक्का बसतो। कैवल्याला काहीच न बोलता मदन मासोळी काढता पाय घेतो। आश्चर्याचा धक्का बसलेला कैवल्य आशूला त्याची खरी ओळख विचारतो। त्यावेळी आशू उत्तरतो की माझघरात येण्यापूर्वी मी देखील मदन मासोळी सारखा मवाली आणि गुंडपणा करायचो, पण माझ्या आयुष्यात अशा काही घटना घडत गेल्या की वाईटपणा केल्याचा मला पश्चाताप आणि जाणीव झाली आणि मी या सगळ्यातून बाहेर पडलो। त्याच वेळी मी चांगला माणूस बनण्याचा देखील निर्णय घेतला। कैवल्याला आशूची ही गोष्ट ऐकून काहीच सुचत नाही। आशू कैवल्याला रिक्वेस्ट करतो की या प्रकाराबद्दल तू कोणाला काहीही बोलू नकोस। कैवल्य मदन मासोळीची शपथ घेऊन आपल्या शब्दावर ठाम राहणार असल्याचं सांगतो। घरी परतताच कैवल्य जामच अस्वस्थ असल्याचं पाहायला मिळाला। तेव्हा सुजय त्याला त्याच्या उदासीचं कारण विचारतो। नेहमीप्रमाणे माझघरात मिनल आणि आशू मध्ये खटके उडताना दिसले। ॲज युजुअल रुटीन प्रमाणे माझघराचा दिनक्रम सुरू झालेला पाहायला मिळाला। दिल दोस्ती दुनियादारीच्या या एपिसोडमुळे आशूचं खरं रूप कळलं। या घटनेमुळे दिल दोस्ती दुनियादारीच्या एपिसोडला नवा ट्विस्ट मिळेल हे नक्की। बाय द वे, आपल्याला हा भाग कसा वाटला हे या व्हिडिओच्या खाली दिलेल्या कमेंट बॉक्स मध्ये लिहा। तसंच या प्रोग्रामच्या लेटेस्ट अपडेटसाठी पाहत रहा राजश्री मराठी।